श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी लक्ष्मी साबळे. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी एक अद्भुत लीला जाणून घेणार आहोत, जी ऐकून स्वामींच्या कृपेची महती किती अगाध आहे याची प्रचिती येईल. अक्कलकोट परिसरातील एक छोट्याशा गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि देवभक्त होता. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तो आपल्या शेतात राबत असे, परंतु नशीब काही त्याच्या बाजूने नव्हते. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, तर कधी पिकांचे नुकसान. एका मागोमाग एक संकटे त्याच्या आयुष्यात येत होती. घरात पत्नी, लहान मुले आणि वृद्ध आई वडील होते. संसाराचा गाडा ओढताना त्याची अक्षरशः दमछाक होत होती. सावकाराचे कर्ज दिवसेंदिवस वाढत होते. अनेकदा अशी वेळ यायची की घरात चूल पेटवण्यासाठी धान्यही नसे. मुलांच्या डोळ्यातली भूक पाहून त्या शेतकऱ्याचे काळीज तुटायचे. एके रात्री तो घराबाहेर बसून आकाशाकडे पाहत होता. मनात हजारो चिंता होत्या, डोळ्यातून अश्रू वाहत असे. तो मनोमन देवाला म्हणाला, हे देवा, मी आयुष्यभर कष्ट केले, कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्या वाट्याला इतके दुःख का? दुसऱ्या दिवशी गावातील एका वृद्ध व्यक्तीने त्याला सल्ला दिला, अक्कलकोटला जा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तुझे दुःख मांड, त्यांची कृपा झाली तर तुझे संकट दूर होईल. त्या शब्दांनी शेतकऱ्याच्या मनात आशेचा किरण जागा झाला. दुसऱ्याच दिवशी तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला. कित्येक मैलाचा प्रवास करून तो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचला. स्वामींच्या तेजस्वी मुखमंडळाकडे पाहताच त्याचे मन शांत झाले. तो धावत जाऊन स्वामींच्या चरणी पडला. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, महाराज, मी खूप संकटात आहे. माझ्या घरात अन्न नाही, अंगावर कर्ज आहे, मुलांना 2 वेळचे जेवण देता येत नाहीये. माझ्यावर कृपा करा महाराज, कृपा करा. स्वामी समर्थ काही क्षण शांत बसले. नंतर त्यांनी जवळच्या झुडपाकडे बोट दाखवत म्हटले, जा, ते घेऊन घरी जा. शेतकऱ्याने त्या दिशेने पाहिले आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. कारण तिथे एक मोठा काळा नाग वेटोळे घालून बसला होता. तो घाबरून म्हणाला, महाराज, तो तर साप आहे. स्वामी समर्थ पुन्हा म्हणाले, आम्ही सांगतो तसे कर, भीती बाळगू नकोस. स्वामींच्या शब्दात विलक्षण सामर्थ्य होते. तरीही शेतकऱ्याच्या मनात भीती होती. पण त्याच्या मनात एक विचार आला, ज्यांच्या चरणी आलो आहे ते साक्षात दत्तावतार आहेत. त्यांच्या आज्ञेवर शंका घेणे योग्य नाही. त्याने धैर्य एकवटले, एक कापड घेतले आणि थरथरत्या हातांनी सापाला त्यात गुंडाळले. आजूबाजूचे लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. काही लोक म्हणत होते, हा माणूस वेडा झालाय का? तर काही जण म्हणत होते, आता याला साप चावल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या शेतकऱ्याच्या कानावर कोणाचेच शब्द पडत नव्हते. त्याच्या मनात फक्त स्वामींची आज्ञा घुमत होती, भीती बाळगू नकोस. तो ते गाठोडे घेऊन आपल्या गावाकडे निघाला. संपूर्ण प्रवासभर त्याच्या मनात भीती आणि श्रद्धा यांच्यात संघर्ष सुरू होता. घरी पोहोचल्यावर त्याच्या पत्नीने गाठोडे पाहिले. ती घाबरत म्हणाली, हे काय आणले आहे? शेतकऱ्याने अक्कलकोटमध्ये घडलेला संपूर्ण प्रसंग आपल्या पत्नीला सांगितला. पत्नीला देखील आश्चर्य वाटले. दोघांनीही घरातील देवासमोर दिवा लावला, स्वामी समर्थांचे नामस्मरण केले आणि हळूहळू ते गाठोडे उघडण्यास सुरुवात केली. कापडाची एक घडी, दुसरी घडी, तिसरी घडी. शेतकऱ्याचे हृदय आता जोराजोरात धडधडत होते आणि शेवटी गाठोडे पूर्ण उघडले. पुढच्या क्षणी दोघेही स्तब्ध झाले, कारण त्या गाठोड्यातील काळा नाग आता दिसत नव्हता. त्याच्या जागी चमचमणाऱ्या सोन्याच्या लगड्या पडल्या होत्या. संपूर्ण घर सोन्याच्या तेजाने उजळून निघाले होते. पत्नीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. शेतकरी भावविवश झाला. दोघेही श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनोमन नतमस्तक झाले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म
श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. त्या सोन्यामुळे शेतकऱ्याचे सर्व कर्ज फेडले गेले, घरातील दारिद्र्य दूर झाले, मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले. परंतु संपत्ती मिळाल्यानंतरही त्याच्या स्वभावात कोणताही बदल झाला नाही. तो पूर्वीपेक्षा अधिक नम्र झाला. तो नेहमी म्हणायचा, हे सर्व माझे नाही, ही माझ्या स्वामींची कृपा आहे. भक्त हो, या लीलेतून श्री स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की सद्गुरूंवरील अढळ श्रद्धा आणि पूर्ण विश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. जिथे मानवी बुद्धी आणि सामर्थ्य संपते, तिथून श्री स्वामींची कृपा कार्य करायला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणखी अशा चमत्कारिक, प्रेरणादायी आणि भक्तिमय लीला ऐकायला व पाहायला आवडत असतील तर आमच्या VRS मराठीला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.